वसाहत आजच्या या पहिल्या दिवसातील शेवटचा सामना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. पहिला बॉल, पहिलाच बॉल, चेंडूला सन्मान दिलाय. बॉलला हलक्या हाताने ढकललं होतं. मिड ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले. चांगला प्रयत्न त्याने देखील केला. संकेत देवरुखकर स्वतः कॅप्टन आहे, संघ मालक आहे, चांगली संघ बांधणी केली आणि पहिल्या मॅच मध्ये काय कामगिरी केली होती या संघाने. सुशांत गुरव माघारी परतल्यानंतर मात्र संकेत देवरुखकरने संघाचा डाव सांभाळला होता. पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव, चेंडूला सन्मान दिला महेश चेनवनकर बुमरोने आणि एक धाव कंप्लीट देखील केली आहे. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये रंगत असताना ही स्पर्धा. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, सगळ्या गोष्टीकडे आयोजन समितीचं देखील लक्ष आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक या विभागाचे कार्यसम्राट शाखा प्रमुख माननीय श्री जयसिंगप्पा भोसले साहेबांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि या बॉलवर संधी आहे, फटका फसलाय आणि आता सौरभ बांद्रे बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का, विकेट. चला, समोर खेळाडूंना जो येणारा जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती. विनीत, धन्यवाद. पहिला विकेट, फलंदाज माघारी परतलाय. सौरभ बांद्रेची मोठी विकेट, बॅट हातातच फिरली आणि त्यानंतर त्याचा तो झेल टिपला. नवीन फलंदाज अथर्व फराटे मैदानामध्ये. एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. या खेळाडूकडे टेक्निक आहे, सेन्सिबल क्रिकेट सातत्याने खेळत असतो आणि सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगली कामगिरी अथर्व फराटेने केली आहे. आणि या मॅच मध्ये आता संघाला गरज आहे टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर्सचा संघ. प्रणय शिंदेने काम करून दाखवले या मॅच मध्ये, कारण महत्वाची विकेट होती. सौरभ बांद्रेची विकेट त्याने मिळवली आणि त्यानंतर तो जल्लोष साजरा केला गेला. लेफ्ट हँडर बॅटर आता आलाय अथर्व फराटे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती आपण पाहिले तर एकेरी धाव आणि दुसऱ्या बॉलवर विकेट. अथर्व मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच काय, बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. 6 षटकार. धन्यवाद. असं वाटतं डगआउट मधूनच सेट होऊन आला हा खेळाडू, कारण आल्या आल्या पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅट मधून षटकार. सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अथर्व फराटे. यावेळेला संधी होती, चांगली फिल्डिंग, फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवले. प्रणय शिंदेचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या बॉलवर एकेरी धाव, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवर षटकार आणि आता चौथा बॉल डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रचंड वेगातला हा बॉल होता. फॉलो थ्रू मध्ये बरोबर बॉलला अडवलं. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून स्लो मोशन मध्ये ही सर्व क्षणचित्रे टिपली गेलीत आणि त्यानंतर मात्र विकेट किपर सुशांत गुरवने टाळ्यांचा कडकडाट केला या खेळाडूसाठी. त्याला देखील ठाऊक आहे किती महत्वाचा चेंडू होता हा. प्रत्येक डॉट बॉल असतो ना या मैदानामध्ये महत्वाचा असतो. ओ हो, आणखीन एक बॉल आता पडल्यानंतर बाहेर कट झाला. ऍक्शन रिप्ले विकेट किपरच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पडल्यानंतर बॉल आता बाहेर कट झाला होता. बरोबर टप्प्यावर हा बॉल हाताळला होता प्रणय शिंदेने. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं खेळत आला हा प्रणय शिंदे. 7 धावा धावफलकावर, 1 गडी माघारी परतला. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. इकॉनॉमिक स्पेल या मॅच मध्ये पाहायला मिळतोय प्रणयच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी तो करतोय. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 6 धावांवर बॅटिंग करतोय अथर्व. शॉर्ट पिच बॉल, त्याही बॉलला पुल करण्याचा प्रयत्न, पुल झाला सक्सेसफुल. षटकार. धन्यवाद, धन्यवाद डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 13 धावा धावफलकावर, बिनगडी बाद.
एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळाला, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये प्रणय शिंदेने विकेट मिळवून दिली होती आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आत आला अथर्व आणि त्याच्याच बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळालेत. सौरभ बांद्रेची ती महत्वपूर्ण विकेट गोलंदाजाने मिळवून दिली. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. किरण म्हणजेच प्रतीक कदम पहिल्याच मॅच मध्ये स्पर्धेच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने मिळवला. पहिल्या मॅच मध्ये मॅच रंगली होती ती म्हणजे CSR 11 आणि त्यांच्या विरुद्ध श्री दत्त कृपा. प्रथम बॅटिंग करत असताना 115 धावा केल्या होत्या, 116 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्यानंतर मात्र प्रतीक कदमची बॅट त्या मॅच मध्ये बोलली आणि त्याच्या जोरावरच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवला होता प्रतीक कदमने. तोच खेळाडू आता षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला महेश चेनवणकर. बुम बुम बुमरो पहिला बॉल. ओहो, पहिलाच बॉल. शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. हा पहिलाच बॉल आता डॉट बॉल. रन मिळणार नाही एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. पॉइंटची दिशा निवडली होती आता महेशने. बॉल पडल्यानंतर खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय डॉट बॉल. एस त्यांच्या मागे विकेट किपर म्हणून सुशांत गुरव, आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे. मॅन फ्रॉम खरी रोड. फुलर लेनचा बॉल आणि या बॉलवर आता महेश चेनवणकर OUT आउट. मॅच ऑन. बरोबर सापळा रचला होता आणि त्यानंतर विकेट आली आहे महेशची. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगला झेल लकीने टिपला आणि लकी ठरला या मॅच मध्ये, कारण महेश चेनवणकरचा इम्पॉर्टंट कॅच त्याने टिपलाय. नवीन फलंदाज गोविंदा वाल्मिकी मैदानामध्ये येताना पाहायला मिळतो. एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे गोविंदा वाल्मिकी आणि तो आता बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. चिंतामणी 11 वीर वॉरियर्सच्या संघाकडून महेश चेनवणकर माघारी परतला. लगेचच आता बॅटिंग करावी लागेल गोविंदा वाल्मिकी आणि अथर्व फराटेला. धावा झाल्या 13. 2 गडी माघारी परतलेत. पहिल्या ओव्हरचा दुसरा बॉल विकेट आली. दुसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल विकेट आली आहे. आतापर्यंतचं समीकरण पाहायला मिळते या मॅच मध्ये. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. 12 संघांनी या संपूर्ण स्पर्धेत सहभाग घेतलाय. या 12 संघांचं हार्दिक स्वागत आहे. गोविंदा वाल्मिकी नवीन बॅटर आहे. वीर वॉरियर चिंतामणी 11 चिंचपोकलीच्या चिंतामणीचा आशीर्वाद या संपूर्ण संघावर पाहायला मिळतोय आणि तोच संघ आता मैदानामध्ये उतरलाय आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला श्री दत्तकृपा 11. गोविंदा आलेत मैदानात. बॉल मैदानाच्या बाहेर पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आणखीन एक अफलातून सुरेख अविश्वसनीय अद्भुत अविस्मरणीय हा कॅच पाहायला मिळालाय. या खेळाडूचं नाव आहे लकी शेख. पुन्हा एकदा ठरतोय लकी. गोविंदा आले, गोविंदा माघारी देखील परतलेत. मॅच ऑन. धन्यवाद डीजे. 25 ते 30 मीटरचं अंतर कापत हा बॉल पर्यंत पोहोचला लकी शेख आणि त्याने सांगितले तुम्ही थांबा मी आहे, आणि झेल त्याने टिपल्यानंतरचं ते सेलिब्रेशन. यस, हा महत्वाचा झेल होता. त्याला ठाऊक होतं किती महत्वाचा हा झेल. या मॅच मधला गोविंदा वाल्मिकी बॅक टू द पॅव्हेलियन. मॅच ऑन. फलंदाज बाद नवीन फलंदाज प्रथमेश इंद्रे सोनू स्वतः संघमालक मैदानामध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळत आहेत. आता विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी प्रतीक कदमकडे. जर या मॅच मध्ये त्याने हॅट्रिक मिळवली तर सुदेश सकपाळ यांच्याकडून 1111 रुपये रोख रकमेचा पुरस्कार या गोलंदाजाला दिला जाईल. काय गोलंदाजी केली आहे प्रतीक कदमने. पहिला डॉट बॉल आणि त्यानंतरच्या दोन्ही चेंडूंवर 2 महत्वपूर्ण विकेट या गोलंदाजाने आपल्या संघाला मिळवून दिलेत. आता बॅटिंग करावी लागेल प्रथमेश इंद्रे सोनूला. सोनू आल्या बॅटिंग साठी. स्वतः संघ मालक आहे या संघाचा. 13 धावा धाव फलकावर झाले. 3 गडी माघारी परतलेत. लकी शेखचं कौतुक करावा तेवढं कमी आहे या मॅच मध्ये, कारण त्याने टिपलेले ते 2 अद्भुत झेल आणि त्याच्यानंतर मॅचचं समीकरण पूर्णच आता बदलून गेले. परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये मित्रांनो, कारण क्रिकेट आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही. हाच तो क्रिकेटचा खेळ रंगलाय मैदानामध्ये. नवीन फलंदाज सोनू मैदानामध्ये आलाय. 13 धावा धाव फलकावर. 3 गडी माघारी परतलेत. अथर्व फराटेचं देखील कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत 2 षटकार त्याने देखील टोकलेत. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. प्रतीकडे सुवर्ण संधी आहे. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण होईल का?
हो, संधी तर होती, परंतु बॅट फिरवण्याचा प्रयत्न सोडून देखील केलाय. एक धाव कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. मिस फिल्डिंग आणि त्या 2 धावा लगेच कंप्लीट केलेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कॉम्बिनेशन दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. हो, यावेळेला पुन्हा एकदा संधी आहे. संधी विकेट किपर धावत होता, त्यानंतर मात्र चांगली फिल्डिंग केली आहे. एक धाव कंप्लीट देखील केली आहे. धावसंख्येचा विचार केला तर आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 16 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 16 धावा धावफलकावर झालेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे टीम श्री दत्त कृपा या संघाची, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 विकेट्स माघारी परतले टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर्स, परंतु भय्यू मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या बॅटमधून धावा येतात. ही जमेची बाब असेल. टीम वीर वॉरियर चिंतामणी 11 या संघासाठी महत्वाची भूमिका या मॅच मध्ये बजावेल का भय्यू पाहायचंय. तो वैयक्तिक 4 बॉल मध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 12 धावांवर बॅटिंग करतोय भय्यू. स्ट्रायकिंग एंडला धावा झालेत 16. 3 गडी माघारी परतले. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. संधी आता देखील आहे. संकेत बॉलच्या खाली कोणती चूक करणार नाहीये. अथर्व फराडेची विकेट. आता मॅच ऑन. या षटकाचा विचार केला तर प्रतीक कदम पुन्हा एकदा हिरो ठरतोय, कारण या ओव्हर मध्ये 3 धावा खर्च करत असताना 3 मोठ्या विकेट्स मिळून दिल्यात आपल्या संघाला. नाव आहे प्रतीक कदम. मॅच ऑन. आणि जी गोलंदाजी पाहायला मिळाली ओव्हर नंबर 2 मध्ये 3 धावा खर्च करत असताना 3 मोठ्या विकेट्स प्रतीक कदमने आपल्या संघाला मिळवून दिलेत. आणि म्हणूनच ही काय सुदेश सकपाळ यांच्याकडून 1111 रुपये रोख रकमेचा पुरस्कार या गोलंदाजाला दिला जाईल. नवीन फलंदाज रवींद्र चेनवणकर लारा मैदानामध्ये आलाय. लारा आणि बुमरोची जोडी जेव्हा मैदानामध्ये येते ना, तेवढा मात्र प्रेक्षकच पाहायला मिळतात, कारण या दोन्ही बंधूंचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होतात. आणि आता मात्र आलाय मैदानात लारा. धावा झाल्यात 16. 4 गडी माघारी परतलेत. इथून पुढे किती धावा बनणार ते देखील महत्वाचं असेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. नवीन गोलंदाज लकी शेख आलाय. लकी ठरतोय हिरो या मॅच मध्ये, कारण त्याने 2 अद्भुत झेल टिपले. महेश चिनवणकरचा झेल आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर गोविंद वाल्मिकीचा झेल त्याने टिपला आणि त्यानंतर तो जल्लोष. लकीचा पहिला बॉल. चेंडूला सन्मान दिला. हलक्या हाताने बॉलला ढकललं, स्टिअर केलं. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. 1 धाव कंप्लीट. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 17 2.1 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. इथून पुढे करंट रन रेट 7.85 चा. रवी चेनवणकर मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. रवींद्रला देखील आणि त्याच्या समवेत प्रथमेश इंद्रे सोनू नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. बॉल सोडून दिलाय आणि सोडून दिलेला चेंडू विकेट किपर कडून देखील चूक आणि बॉल आता वाईट. +4. वाईट +4 म्हणजेच एकूण 5 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. धावा झाल्या धाव फलकावर 22 ऑन बोर्ड. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेत आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काही प्रेक्षक tenniscricket.in च्या माध्यमातून आमच्या समवेत जुळले, त्याही प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लकीचा पुढचा चेंडू हलक्या हाताने बॉलला ढकललं. एक्स्ट्रा कव्हर मधून आपण पाहिलं तर प्रतीक कदम बॉल पर्यंत पोहोचले. चांगली फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावर टीमची आता 23 या आकड्यावर. 23 ऑन बोर्ड. 23 धावा धाव फलकावर. मगाशीच जेव्हा टॉस झाला त्या टॉस दरम्यान महेश चिनवणकर यांनी सांगितलं प्रथम बॅटिंग करत असताना आम्ही 90 ते 80 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. यावेळेला संधी पुन्हा एकदा आहे. आणखीन एक झेल.
आणखीन एक झेल टिपलाय. प्रणय शिंदेने हा कारनामा आता केला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. त्याने सांगितलं की जी सूर्याची किरणे माझ्या डोळ्यावरती पोहोचतायत तरी देखील त्या त्रासामधून त्या प्रवासामधून त्याने तो महत्वाचा झेल टिपला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. पहा ना, तो झेल पकडला आणि त्यानंतर त्याने सांगितलं की सूर्याची किरणे माझ्या डोळ्यावरती येतात, बॉल दिसत नाहीये तरी देखील मी हा झेल टिपलाय. मॅच ऑन. सोनू देखील आउट. विकेट आली आहे. सोनू माघारी परतलाय आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज सागर मेटके बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळते. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. 23 धावा धावफलकावर 5 गडी माघारी परतले. चिंतामणी 11 वीर वॉरियर्स. पकड मजबूत केली आहे टीम श्री दत्तकृपा 11 या संघाने या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये. परंतु सागर मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ हो प्रचंड वेगातला बॉल. पंचांकडे लाऊड अपील. अपील उचलून धरली आहे. आणखीन एक फलंदाज बाद. लकी शेख ठरतोय हिरो. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा बॉल लकीने बरोबर हाताळला आणि त्यानंतर LBW इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन. यस, फलंदाज बाद. सागर मेटकीची खेळी संपुष्टात आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. धावांचा विचार केला तर 23 धावा धावफलकावर 6 गडी माघारी परतले. 2.4 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झालाय. किती धावा होणार इथून पुढे या मॅच मध्ये पाहायचंय, कारण नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये येत असताना. साईश फुलसुंदर एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. साईश फुलसुंदर. साईश फुलसुंदर आलाय बॅटिंग साठी. बॅटिंग करावी लागेल साईशला. एक डावखुऱ्या हाताचा लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये आलाय साईश फुलसुंदर. संघ अडचणीमध्ये असलेल्या संघाला बाहेर काढायचे. रवींद्र चिनवणकर देखील लेफ्ट हँडर बॅटर आहे. साईश फुलसुंदर देखील लेफ्ट हँडर बॅटर आहे. या दोन्ही फलंदाजांना इथून पुढे बॅटिंग करावी लागेल, म्हणजेच मॅच मध्ये कमबॅक करू शकतो टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर्सचा संघ. कारण 23 धावा धावफलकावर झाले. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि हॅट्रिकची सुवर्ण संधी लकीकडे देखील आहे. लकी विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का या मॅच मध्ये? कारण आतापर्यंत 2 अद्भुत झेल त्याने टिपलेत. आता साईश फुलसुंदर मैदानामध्ये आल्या बॅटिंग साठी. लेफ्ट हँडर बॅटर आहे. धावा झाल्या 23. विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी आणि हो खूपच दूर राहिला होता. चांगला प्रयत्न फिल्डरने केला. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 25 ऑन बोर्ड. SVPL 2026 हा लोगो त्या यस्टॅन वरती स्टम्प्स आहेत. त्या स्टम्प्स वरती देखील तो लोगो, तो ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हे दृश्य तुम्ही पाहिलं आता टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून. 25 धावा धावफलकावर झाल्यात. 6 गडी माघारी परतले. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. लकी शेखचं कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत त्याने 9 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स बॅक टू बॅक मिळवल्यात लकी शेखने. 2 झेल त्याने टिपले. 2 विकेट्स त्याने मिळवल्यात आतापर्यंत. 25 झाल्या धावफलकावर. ओहो, यावेळेला चांगला बॉल प्रचंड वेगातला आहे. डॉट बॉल म्हणजेच काय, ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 25. 6 गडी बाद टीम वीर वॉरियर चिंतामणी 11. पुन्हा एकदा प्रतीक कदम. षटक क्रमांक 4. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या डावातील. 25 धावा धावफलकावर झालेत. 6 गडी माघारी परतलेत. रवी चिंदवनकर एक्सपिरियन्स खेळाडू आहे.
पहिलाच बॉल आणि हा पहिलाच बॉल बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. चांगला बॉल प्रतीकने हाताळला होता आणि त्यानंतर आता हा डॉट बॉल आलाय. प्रतीकसाठी पुन्हा एकदा प्राइज आले. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली या ओव्हरमध्ये तर 1111 रुपयाचा पुरस्कार. यावेळेला संधी आहे विकेट किपर सुशांत गुरव कोणती चूक करणार नाहीये. रवी चेनवणकर OUT आउट. थँक्यू डीजे मास्टर. सर इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय चिंतामणी 11 या संघाकडून. इम्पॅक्ट प्लेअर बनून आपण पाहतोय दुष्यंत जाधव सनी बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतात. मयूर अरसे यांच्या जागेवरती मात्र आपण पाहिलं तर आता फलंदाजीसाठी दुष्यंत जाधव म्हणजे सनी बॅटिंग साठी आलेत. 25 धावा धाव फलकावर 7 गडी माघारी परतलेत. हो यावेळेला सनी मैदानात बॉल मैदानाच्या बाहेर 6 षटकार. चांगला बॉल समोर खेचलाय. यावेळेला फिल्डर आहेत आणि बॉल मात्र निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. एक षटकार एक चौकार आलाय. बॅटिंग करतोय सनी मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या धाव फलकावर आता 35 धावा धाव फलकावर 7 गडी माघारी करतलेत आणि त्यानंतर मात्र सनी मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आता तो मैदानामध्ये आलाय आणि त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. पुढचा बॉल आता फटका फसलाय आणि बॉलच्या खाली हो आणखीन एक अफलातून कॅच आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद. चला डगआउट मध्ये बसून घ्या विनंती आहे. खेळाडू श्री दत्त कृपा. कॅच सुटलेली आहे. चला प्लीज थोडं सहकार्य करा टीम श्री दत्त कृपा. ज्या खेळाडूंना येणारा जाणारा रस्ता तो प्लीज खाली करून द्या. सगळ्या प्रेक्षकांना आणि सगळ्या खेळाडूंना विनंती असेल. चांगला प्रयत्न केला होता फिल्डरने. झेल त्याच्याकडून निसटलाय. धावा झाल्या धाव फलकावर 36 गडी माघारी परतले. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. प्रथित कदम काय गोलंदाजी केली. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 4 मोठ्या विकेट्स या गोलंदाजाने मिळवून दिल्यात आपल्या संघाला. हिरो ठरतोय या मॅच मध्ये. लकीचं देखील कौतुक करावं लागेल. संकेतचं देखील कौतुक करावं लागेल. विकेट किपर सुशांत गुरव आयकॉन खेळाडू त्याचं देखील कौतुक करावं लागेल. परंतु भैयू मैदानात साहिल फुल सुंदर मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्याच बॅट मधून आपण पाहिलं तर हा षटकार आलाय. भैयू माघारी परतल्यानंतर साईश आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय तसाच स्टान्स आहे या खेळाडूचा आणि साईशच्या बॅट मधून आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये. वा चांगला स्ट्रोक लगावला आणि षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. धावांचा विचार केला तर आता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 42. आणि विनंती असणार आहे अर्णव मराठाज आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर संघ असणार आहे तो म्हणजे सियासारा 11. या दोन संघांचा जो सामना आहे तो डे 2 म्हणजेच दिनांक शनिवार 21
मार्च 2026 रोजी सकाळी बरोबर ठीक 8:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 8 वाजता बरोबर आपण आयोजन समितीकडे रिपोर्टिंग करायचंय. जर 8:30 वाजता सामना सुरू झाला नाही तर मात्र तो सामना 5-5 षटकांचा खेळवला जाईल. आपण याची नोंद घ्या. धन्यवाद. पहिल्या सामन्यातील पराभूत संघ आणि दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ म्हणजेच सियासारा 11 आणि अर्णव मराठाज या संघांमध्ये डे 2 म्हणजेच दिनांक 21 मार्च 2026 शनिवारी या पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. बरोबर ठीक सकाळी 8:30 वाजता हा पहिला सामना खेळवला जाईल. 8 वाजता आपण आयोजन समितीकडे रिपोर्टिंग करायचंय. धावा झाल्यात आता धावफलकावर 42. 7 गडी माघारी परतलेत. शेवटचे 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. साईश फुलसुंदर आणि दुष्यंत जाधव. सनी लकीचा पहिला बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड. 6 सिक्सर. सनी मैदानाच्या आत, बॉल मैदानाच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. सरळ रेषेमध्ये बॉलला पाठवलं. षटकार. सनी जाधव म्हणजेच दुष्यंत मैदानात आला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याचा वापर केल्यानंतर त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. ज्यावेळेला पुलचा फटका, बॉल झालाय गोल. 6 षटकार. दोन षटकार सनीच्या बॅट मधून. आता मॅच ऑन झाली आहे कारण सनीने आता रंग उधळायला सुरुवात केली आणि जर या मॅच मध्ये त्याने अर्धशतक झळकावलं तर त्याच्यासाठी श्री श्रीमंत समर्थ 11 आणि चिंतामणी 11 या संघाकडून आपण पाहिलं तर 1000 रुपयाचा पुरस्कार या खेळाडूला दिला जाईल. चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये. बॅट मधून त्याच्या धावा येत आहेत. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय. धावांचा विचार केला तर धावा झाल्यात आता धाव फलकावर 54. 54. मॅच ऑन, मॅच ऑन. तिसरा येईल का? यस, तिसरा देखील आलाय. नाव आहे दुष्यंत जाधव. सनी आणि सनीच्या बॅट मधून लगातार 3 बॉलवर 3 षटकार. साठ धावा धाव फलकावर. इथून पुढे आता मॅच बनू शकते. डरकर नौका पार नाही होती. कोशिश करणे वालों की हार नाही होती. आता मैदानामध्ये आलाय सनी आणि सनीच्याच बॅट मधून आता षटकारांचा पाऊस पाडला जातोय. एकटा लढलाय मैदानामध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून. आता तो मैदानात आलाय आणि बॉल मात्र मैदानाच्या बाहेरच जात आहेत. 3 बॉलवर 3 षटकार आले. धावा झाल्यात 60. ओ हो हो हो, चांगला बॉल. यस, पंचांकडे लाऊड अपील केली आहे. अपील पंचांनी उचलून धरली आणि फलंदाज बाद. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही या खेळाडूसाठी. सनी चांगली बॅटिंग केली आहे. स्टँडिंग ओवेशन डगआउट मध्ये परतत असताना दिलं जाईल. टाळ्यांचा कडकडाट होईल या खेळाडूसाठी कारण एकटा लढला तो मैदानामध्ये. त्याच्या बॅट मधून धावा आल्या संघ अडचणीमध्ये असताना. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 गडी माघारी परतलेत. प्रभंजन सनस हा देखील विस्फोटक फलंदाज आहे. ताकद आहे या खेळाडूकडे, उंची आहे या खेळाडूकडे आणि त्याचा वापर सातत्याने तो करत असतो. 60 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 8 विकेट. 4.4 चेंडूंचा खेळ समाप्त झाले. लकीचं कौतुक पुन्हा एकदा करावं लागेल कारण 3 बॉलवर 3 षटकार आल्यानंतर मात्र 4थ्या बॉलवर विकेट मिळवली सनीची. सनी माघारी परतलाय. मैदानामध्ये आलाय प्रभंजन सनस आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला साईश फुलसुंदरला आपण पाहतोय. लास्ट 2 बॉल. ओव्हर नंबर 5 प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 27 धावा लकी शेखने खर्च केल्यात. 3 विकेट्स महत्वाच्या मिळवल्यात या मॅच मध्ये लकीने. 2 महत्वाच्या झेल देखील त्याने टिपल्यात. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील शेवटचा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. प्रभंजन आलाय.
तो आलाय आणि बॉलला पाठवलाय लांब 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 खूप लांब. षटकार. सिक्स्टी 66 धावा धाव फलकावर 8 गडी माघारी परतलेत. त्या खेळाडूकडे पाहिल्यानंतर आम्हाला आठवण होते ती क्रिस्तोफर हेनरी गेलची. तशीच शरीर एसटी देखील आहे, तशीच ताकद या खेळाडूकडे. आणि आणखीन एक वा 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 चिमणी उडाली दूर. बॉल चाललाय दूर 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 दूर. षटकार. बरोबर दिलेल्या योग्य वेळामध्ये आतापर्यंत 5 षटकं समाप्त केली आहेत. म्हणजेच काय 30 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. 5 षटकार एकाच ओव्हरमध्ये पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता मॅच मध्ये कमबॅक केले टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर्सच्या संघाने. धावा झाल्या धाव फलकावर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 72. 8 गडी बाद. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला. सनी जाधव मैदानामध्ये आला. सनीच्या बॅट मधून धावा आल्या. संघ अडचणीमध्ये असताना संघाला बाहेर काढलं या अडचणीमधून सनीने. आणि त्यानंतर प्रभंजन सनस त्याचं देखील कौतुक करावं लागेल. लगातार 2 बॉलवर 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यानंतर आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या पहिल्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे शिवसेना उपशाखा प्रमुख माननीय श्री दिलीपजी बने साहेबांचं देखील आगमन होत आहे. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शाखा क्रमांक 205 चे उपशाखा प्रमुख माननीय श्री दिलीपजी बने साहेबांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सुशांत गुरव पहिला बॉल फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न करत होता, परंतु रनआउटची संधी देखील होती. 1 धाव कंप्लीट केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते उलटा बॉल पाहायला मिळाला. त्यानंतर झेल टिपण्याचा प्रयत्न सुशांतने केला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळालं. प्रभंजन लगेचच पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला. त्याला देखील ठाऊक आहे हे महत्वाचं षटक आहे. त्याच्या बॅट मधून धावा येतात. आतापर्यंत 2 लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत. 73 धावा धाव फलकावर. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. या पहिल्या डावातील 8 गडी माघारी परतलेत. इथून पुढे मॅच बनू शकते. पुन्हा एकदा कमबॅक केले चिंतामणी 11 वीर वॉरियर्सच्या संघाने. फुलटा चुकीला माफी नाही. प्रभंजन सनस इज ऑन फायर नाव. 6. तो आलाय तो आलाय तो आलाय मैदानामध्ये आणि सगळं काही त्याने जिंकून घेतलंय मित्रांनो. 3 बॉलवर 3 षटकार त्याने टोकले. हो स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेसचा वापर. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच का आता धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 80 ऑन बोर्ड. पक्कड मजबूत केली होती. पहिल्या 3 ओव्हर मध्ये वर्चस्व होतं टीम श्री दत्त कृपा 11 या संघाचं. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, वेळ बदलायला वेळ लागत नाही. आता आली आहे वेळ टीम चिंतामणी 11 या संघाची. साईश फुल सुंदरने केली आहे सुंदर बॅटिंग. षटकार. धन्यवाद धन्यवाद. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेतील सगळ्यात महागडा संघ चिंतामणी 11 वीर वॉरियर्स. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. 8 गडी माघारी परतलेत, परंतु साईश फुलसुंदर आणि प्रभंजन सनस काय बॅटिंग करतायत या मॅच मध्ये. आता हा फटका फसला होता. विकेट किपर बरोबर थ्रो केलाय आणि या बॉलवर विकेट धावबाच्या स्वरूपात साईश फुलसुंदर OUT आउट.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजय सरोज बच्चा बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय प्रभंजन सनस. 86 ऑन अ बोल, लॉस ऑफ 9 विकेट. मगाशीच टॉस दरम्यान सांगितलं बुमरोने की आम्ही 80 ते 90 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. बुमरो जे बोलतो ते करतो देखील, आणि ते त्याने करून देखील दाखवलं या मॅच मध्ये. कारण 3 ओव्हर मध्ये आपण पाहिलं ना काय संघ अडचणीमध्ये होता, आणि त्यानंतर सनी जाधव बरोबर बुद्धीचा वापर केला. टीम चिंतामणी 11 इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सनी मैदानाच्या आतमध्ये आला, त्याच्या बॅट मधून धावा आल्या, आणि त्यानंतर मात्र मॅच चालू झाली. आणि समीर मावळे यांच्याकडून देखील विशेष पारितोषिक आले. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कॅप्टन, त्या कॅप्टन वरती देखील सगळ्यांच्या नजरा असतील. 5,000 रुपयाचा पुरस्कार आहे या कॅप्टनला. तो कसा वागतो, कसं क्षेत्ररक्षण करतो, कसा खेळतो, त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष आहे. हा बॉल आता सोडून दिलाय, बरोबर योग्य डिसिजन अंपायरचा. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची अतिरिक्त धावा त्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकीने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचले धाव फलकावर 87. 87 धावा धाव फलकावर. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक आपण पाहतोय. संपूर्ण काय चौकी भगवामय वातावरण. ओ स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेसचा वापर केलाय. हा डॉट बॉल आहे. म्हणजेच काय, ओव्हर नंबर 6चा खेळ आता समाप्त झालाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 87. जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 88 धावांची गरज असणार आहे श्री दत्तकृपा 11 या संघाला. आपण पाहतो ही मॅचची समरी. महेश चेनवणकर लगेचच माघारी परतला. एका धावेवर तो बाद झाला. सौरभ बांद्रे एकही धाव त्याने केली नाही या मॅच मध्ये. अथर्व मैदानामध्ये आला. 5 बॉल मध्ये 12 धावा त्याने केले. गोविंदा वाल्मिकीची लगेच विकेट मिळवली प्रतीक कदमने. आणि त्यानंतर आता आपण पाहतोय प्रणेश शिंदेचं कौतुक करावं लागेल. एका ओव्हर मध्ये 13 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याने मिळवली. प्रतीक कदमने 20 धावा खर्च करत असताना 4 विकेट्स मिळवल्या. लकी शेखने 39 धावा खर्च करत असताना 3 विकेट्स मिळवल्या. आणि शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त 15 धावा खर्च केल्यात. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 87. जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 88 धावांची गरज आहे. या ब्रेक मध्ये आपण ऐकणार आहोत डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. प्रत्येक बॉल वरती आपण पाहतोय लोगो आहे शिवडी विधानसभा प्रीमियर लीग, आणि हा लोगो आपल्याला आता पाहायला मिळतोय. स्पोर्टी सॅक हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. हेडलीचा बॉल आणि स्पोर्टी सॅकचा लोगो देखील आपल्याला पाहायला मिळेल त्या बॉलवर. द ओरिजिनल हेडली हा लोगो. शिवसेना प्रमुख चषक SVPL 2026 हा लोगो आपल्याला पाहायला मिळतोय, आणि त्याच्या सोबतच स्पोर्टी सॅक हा लोगो देखील या बॉलवर पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये असे विशेष डिझाईन केलेले बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पोर्टी सॅक हा लोगो लालबाग, ठाणे आणि कणकवली या विभागामध्ये हा ब्रँड सध्या झळकतोय स्पोर्टी सॅक. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्पोर्टी सॅक हा ब्रँड देखील झळकतोय. भगवान शेठ सावंत आणि अक्षयजी वारंग यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना देखील मनपूर्वक आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून. आता जातोय पुन्हा एकदा दुसऱ्या डाव्याच्या दिशेने, कारण 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये धावा करायच्या 88 सामना जिंकण्यासाठी. 36 बॉल 88 रन्स टू विन. चला 2 बॅटर लगेच या, कारण वेळेचं देखील बंधन आहे. छत्तीस मध्ये करायचे 88 धावा. 36 बॉल 88 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. चला या 2 बॅटर लगेच या, कारण अंधाराचं देखील सावट आहे स्पर्धेवर. आज या स्पर्धेतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. दिवस क्रमांक 1 शेवटचा सामना मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूला टीम श्री दत्तकृपा 11 आणि दुसऱ्या बाजूला टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर्स. संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात महागडा संघ. या संघामध्ये जर आपण पाहिलं तर महेश चेनवणकर, अथर्व फराटे, सौरभ बांद्रे, प्रथमेश शेंद्रे, गोविंदा वाल्मिकी, दुष्यंत जाधव, रवी चेनवणकर, प्रभंजन सनस, अजय सरोज, बच्चा, सागर मेटके, प्रसाद साळवी, मयुरेश राणे, मयूर अरसे आणि साईश फुलसुंदर
हा संघ पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर श्री दत्तकृपा 11 सुशांत गुरव, संकेत देवरुखकर कॅप्टन आयकॉन म्हणून आपण पाहिलं तर सुशांत गुरव या संघामधून खेळताना पाहायला मिळते. किरण कदम, लकी शेख, दर्शील साळगावकर, प्रणय शिंदे, चेतन अंगरे, सचिन भाताडे, अभिषेक अंबोले, पीरजादा खान, गणेश पायर, विनीत कालिंगन, मयूर आणि आकाश असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या संघामधून. आता दोन सलामीवीर बॅटर म्हणून जर आपण पाहिलं तर सुशांत गुरव मॅन फ्रॉम करी रोड आणि त्याच्या सोबतच प्रतीक कदम म्हणजेच किरण कदमला आपण पाहतोय मॅन फ्रॉम बेस्ट क्वार्टर परेड हा खेळाडू आहे. असे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा करायचे 30 बॉल मध्ये 88, 36 बॉल आणि 88 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर सागर मेटके याला आमंत्रित केलं जाईल. चांगलाच खेळ केला होता सागर मेटकेने आणि त्याच्या जोरावरच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विकेट किपर बनून स्वतः महेश चेनवनकर आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केले पुन्हा एकदा टीम चिंतामणी वीर वॉरियर्सच्या संघाने. 36 मध्ये 88 धावा करायचे आहेत. सामना जर बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर. लेट्स प्ले गेम ऑन. आता या दुसऱ्या डावाला सुरुवात. सेकंड इनिंगचा खेळ 36 मध्ये करायचे 88. स्क्वेअर लेगला आपण पाहतोय गोविंदा वाल्मिकीला पॉवर प्लेचं षटक आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर अथर्व फराटे मिड ऑन मध्ये सज्ज आहेत फिल्डर. पॉइंट बॅकवर्ड पॉइंट फ्लाइंग स्लीप थर्ड मॅन शॉर्ट स्क्वेअर लेग देखील सज्ज आहे आणि आता डावाला सुरुवात. 36 बॉल 88 ची गरज. पहिलाच बॉल बॅकफुटवर जात असताना चांगला फटका बॉलला पाठवलाय. पहिल्या बॉलला सीमारेषा पार. 4 धावा चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आणि चौकाराने आता संघाचं खातं देखील उघडले. मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 35 बॉल आणि 35 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 84 यावेळेला मोठा फटका प्रतीक कदमच्या बॅट मधून. बॉल जाईल 6 धावांसाठी. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण. tenniscricket.in भारतातील नंबर 1 टेनिस क्रिकेट विश्वातील ही वेबसाईट आहे. आणि आणखीन एक बॉल पुन्हा एकदा निघून चाललाय 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन षटकार आलेत फलंदाज प्रतीक कदमच्या बॅट मधून. त्याच्या नावातच दम आहे. म्हणजेच काय प्रतीक कदमची बॅट बोलणारच आहे या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर लगेचच 2 बॉलवर 2 षटकार त्याने ठोकलेत. 16 धावा धाव फलकावर. 88 धावांचं टार्गेट सेट केलं होतं पहिल्या डावामध्ये आणि आता धावा येत आहेत. श्री दत्तकृपा 11 संघाचा हुकमी एक्का म्हणून आता पाहिलं जाईल या खेळाडूकडे. आणखीन एक बॉल निघून जातोय सीमारेषा पार. आकाशात उडते घार. बॉल जाईल सीमारेषा पार. मिदिल धावा 6 आलाय षटकार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकाच खेळाडूची हवा आहे. त्याचं नाव आहे प्रतीक कदम. कारण त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. संघाला गरज असताना तो संघासाठी धावतोय, प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय. त्याला ठाऊक आहे किती महत्वाची स्पर्धा आहे. 22 धावा आता धाव फलकावर 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 3 बॉलवर 3 षटकार ठोकलेत प्रतीक कदमने. यावेळेला आता संधी गोविंदा वाल्मिकीने देखील प्रयत्न केले.
प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. पडला, लोळला, मातीने माकलाय देखील, परंतु 100% फट्स आता पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फटका फसला होता प्रतीक कदमचा, परंतु गोविंदा वाल्मिकीचं कौतुक करावं लागेल. प्रयत्न त्याने देखील चांगले केलेत. धावा झाल्या 23. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 31 बॉल मध्ये धावा करायच्या 65. 31 बॉल 65 रन्स टू विन. ज्या खेळाने संपूर्ण जगाला वेळ लावले तो क्रिकेटचा खेळ रंगला या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानात. तुम्ही पाहताय, तुम्ही ऐकताय, तुम्ही अनुभवताय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. ओहो, यावेळेला हा बॉल चांगला हाताळला होता सागर यांनी. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 23. म्हणजेच काय, उर्वरित 30 बॉल मध्ये धावा करायचे 65. नवीन गोलंदाज महेश चेनवणकर आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्दी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. बुम बुम बुमरो. विकेट कीपर म्हणून स्वतः प्रथमेश एंद्रे सोनूला आपण पाहतोय. 30 मध्ये करायचे 65 धावा. कोणता संघ सामना जिंकणार, महत्वाचा सामना आहे. विनर विनर हा सामना. पहिल्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ. सनी जाधव इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानंतर मात्र त्याने ही मॅच चालू करून दिली. संघाला गरज होती आणि तो संघासाठी धावून आला सनी जाधव. आता मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक्स्ट्रा प्लेयर म्हणून त्याची वर्दी लागली आहे. हा महत्वाचा सामना आहे. महेश चेनवणकर बुमरो. पहिला बॉल, स्लोअर वन डिलिव्हरी, चेंज ऑफ पेसचा वापर, गतीमध्ये परिवर्तन, हीच ओळख राहिली या गोलंदाजाची. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केले, परंतु लगेचच महेशने सांगितलं रिव्ह्यू घेतला जाईल. रिव्ह्यू घेतला जाईल. आता त्याची पडताळणी केली जाईल. थर्ड अंपायर नासिर शेख त्याची पडताळणी करतील आणि तो निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. लगेचच रिव्ह्यू घेतलाय, लगेचच रिव्ह्यू घेतलाय. क्षणाचाही विलंब न करता लगेच महेश चेनवणकर यांनी सांगितलं रिव्ह्यू घेतला जाईल. आता या मॅच मध्ये महत्वाचा हा सामना. चेनवणकर बुम बुम बुमरोचं हे षटक, षटक क्रमांक 2. परतचा चिता. चिंतामणी 11 म्हणजेच वीर वॉरियरचा संघ आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना 88 धावांचं टार्गेट सेट केलं होतं पहिल्या डावामध्ये. 4 कॅमेरे पाहायला मिळतात tenniscricket.in च्या माध्यमातून. ही सर्व क्षणचित्र टिपली जातील. रोलिंग रोलिंग ऍक्शन स्लो मोशन मध्ये सर्व क्षणचित्र टिपली गेली आहेत. आता त्याची पडताळणी केली जाईल. प्रेक्षक आणि संपूर्ण मैदानामध्ये जिथे जाईल तिथे प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. क्रिकेट वेड्या भारत आणि क्रिकेट वेडी ही जनता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. क्षणाचाही विलंब न करता लगेचच महेशने सांगितलं की मी रिव्ह्यू घेणार आणि तो रिव्ह्यू आता सक्सेसफुल देखील झालाय. डॉट बॉल आणि रिव्ह्यू रिटेन देखील केला जाईल. तेवीस 23 ऑन बोर्ड. 2 चेंडू आतापर्यंत डॉट आलेत. एकही धाव खर्च केली नाहीये महेश चेनवणकर. बुमरोने फिल्डिंग पोझिशन सातत्याने चेंज केली जाते. ओ प्रचंड वेगातला बॉल, प्रचंड वेगातला. आता चेंज ऑफ पेसचा वापर केला. पहिले 2 बॉल लेग ब्रेक पाहायला मिळाले, त्यानंतर आता आतमध्ये आला हा बॉल. डॉट बॉल. 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव. ओहो, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. डीप मधून आपण पाहिलं तर गोविंदा वाल्मिकी बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु सौरभ बांद्रेने चांगली फिल्डिंग केली आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची. आता 24 ऑन बोर्ड. आतापर्यंत 4 चेंडू गोलंदाजाने हाताळले, फक्त 1च धाव खर्च केली या मैदानामध्ये. हे कठीण काम आहे, कारण इकॉनॉमिक स्पेल हाताळणं या मैदानामध्ये कठीण काम आहे. महेश चेनवणकर आहे मैदानामध्ये, तो करू शकतो. ते कित्येक वर्ष करून देखील दाखवले महेश चेनवणकरने.
पाहना आत्ता बॉल आत्ता आतमध्ये आलाय पंचांकडे लाऊड अपील. अपील आता पंचांनी फेटाळली आहे. नॉट आउट. महेश चेनवणकर फरसचा चिता मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर काय घडू शकतं त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही पाहताय. आता मैदानामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र आता आपण पाहतोय फक्त एकच धाव खर्च केली आहे या ओव्हरमध्ये 5 चेंडू हाताळत असताना. काय बॉल टाकलाय पाहना आणि लगेचच सोनीने अपील देखील केली पंचांकडे. सुशांत गुरव त्याला देखील ठाऊक आहे महत्वाची विकेट आहे सोडूल आणि म्हणूनच ठीक आहे लगेचच त्याने अपील केली आहे पंचांकडे. आता त्याची पडताळणी केली जाते. आउट ऑर नॉट आउट तो निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सर नासिर शेख नॉट आउट निर्णय आलाय. नॉट आउट. 24 धावा धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. कमबॅक करून दाखवले पुन्हा एकदा महेश चेनवणकरने कारण फलंदाजी करत असताना लगेचच तो माघारी परतला परंतु गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 5 बॉल मध्ये एकच धाव त्याने खर्च केली या मॅच मध्ये. त्याला देखील ठाऊक आहे महत्वाचा सामना आहे. 88 धावांचं टार्गेट सेट केलं होतं पहिल्या डावामध्ये. सुशांत गुरव इन ऍक्शन स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम खरी रोड आयकॉन खेळाडू म्हणून त्याची देखील वर्णी लागली. 2 आयकॉन एकमेकांच्या समोर. स्लोअर वन बॉल वा 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 गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. बूम बूम बुमरो चमकलाय. एका ओव्हर मध्ये फक्त एकच धाव त्याने खर्च केली. या मैदानात कठीण काम सोपं करून दाखवलंय. नाव आहे महेश चेनवणकर. बुमरो ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर वळाला बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 24 ऑन बोर्ड. आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय कारण शेवटचे जर आपण पाहिलं तर 24 बॉल शिल्लक आहे. 24 बॉल मध्ये धावा करायचे 64. हा गडसी प्लेअर आहे महेश चेनवणकर. सातत्याने या खेळाडूचा उल्लेख केला जाईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये आठवण होईल ना त्या एका खेळाडूचा उल्लेख सातत्याने केला जाईल कारण एका ओव्हर मध्ये एकच धाव खर्च करणं कठीण काम सोपं करून दाखवलंय. नवीन गोलंदाज आलाय प्रभंजन सनस. प्रभू नवीन गोलंदाज आहे. 24 मध्ये धावा करायचे 64. 88 धावांचं टार्गेट सेट केलं होतं पहिल्या डावामध्ये. चला वेळेवर देखील लक्ष द्या विनंती असेल. महेश चेनवणकर वेळेवर लक्ष द्या. आता नवीन गोलंदाज झाले प्रभंजन सनस. प्रभू स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे प्रतीक कदम. नॉन स्ट्रायकिंग एंडला सुशांत गुरव. 24 मध्ये करायचे 64 धावा. प्रभंजनचा पहिला बॉल. प्रयत्न लाराने देखील चांगले केले आहेत आणि या बॉल वरती मात्र एक धाव कंप्लीट देखील केली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शॉर्ट थर्ड बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळते रवी चेनवणकर आणि प्रयत्न पाहना त्याने देखील चांगले केले होते झेल टिपण्याचा परंतु एक धाव कंप्लीट देखील केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल धाव फलकावर. आता 25 23 मध्ये करायचे 63 धावा. 23 बॉल 63 रन्स टू विन. प्रत्येक खेळाडू प्रयत्न करतोय. संघर्ष अटळ आहे मित्रांनो इकडे कारण 12 संघ मालकांचं लक्ष आहे ना ते एकाच गोष्टीवर आहे. ते लक्ष म्हणजे ही ट्रॉफी त्यांना जिंकायची. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक जिंकायचे. तो प्रयत्न ते स्वप्न आणि ती मेहनत आता प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ मालक करत असताना पाहायला मिळते. 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 63 धावा अजूनही करायचे. इथून पुढे या मॅच मध्ये धावा झाल्यात 25. सुशांत साठी पुढचा बॉल देख घुमा के बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. षटकार. षटकाराला 31 धावा धाव फलकावर झाल्या. 10 बॉल मध्ये 250च्या स्ट्राईक रेटने 25 धावांवर बॅटिंग करतोय प्रतीक कदम आणि त्याच्या समोर आपण पाहतोय सुशांत गुरवला आतापर्यंत एक षटकार त्याने देखील टोकलाय. 2.2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या बॉलवर एकेरी धावाली स्ट्राईक मिळाली सुशांतला. लगेचच मिळालेल्या स्ट्राईक वरती पुढचा बॉल षटकारामध्ये त्याने परावर्तित केलाय. 31 धावा धाव फलकावर. 88 धावा करायचे आहेत. सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर. ओ यावेळेला चेंज ऑफ पेसचा वापर केला होता. चांगली फिल्डिंग केली आहे रवींद्रने. हा डॉट बॉल येस तोच निर्णय येतोय पंचांच्या माध्यमातून. 21 मध्ये अजून करायच्यात 57. षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय प्रभंजन सनस. प्रभू
चांगली मॅच रंगली आहे. प्रेक्षकांना देखील असे सामने पाहायचे असतात. सायंकाळचं सत्र, पहिला दिवस, शेवटचा सामना, शेवटची इनिंग, शेवटच्या डावाचा खेळ मैदानामध्ये रंगतोय. हो, यावेळेला पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. बरोबर टप्प्यावर आता प्रभंजन सनस गोलंदाजी करतोय. त्याला ठाऊक आहे किती महत्वाचा सामना. ऍक्शन रिप्ले बॉल पडल्यानंतर फिरला बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल. 20 बॉल मध्ये धावा करायचे 57. इकॉनॉमिक स्पेल आतापर्यंत राहिलाय प्रभंजन सनसच्या माध्यमातून. एक षटकार जरूर आला सुशांत गुरवच्या बॅट माध्यमातून. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजाने. आता हा बॉल निघून चाललाय 6 धावांसाठी. षटकार. दोन बॉल बाहेर काढले होते आणि त्यानंतर हा बॉल बरोबर बॅटच्या रडार मध्ये आला आणि त्या बॉलला फेकून दिलं सीमारेषा पलीकडे. 6 धावा. षटकार. 37 धावा धाव फलकावर. 7 बॉल मध्ये 12 धावांवर बॅटिंग करतोय सुशांत गुरव स्ट्रायकिंग एंडला. हो, यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये आपण पाहतोय. गोविंदा वाल्मिकी. गोविंदा 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 वाल्मिकी कडून होते चूक. बॉल फरार. मिळणारा धावा 4. चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. आता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 41. 41 ऑन बोर्ड. 18 बॉल मध्ये धावा करायचे 47. 18 बॉल मध्ये धावा झाल्यात 41. असं मॅचचं समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. नशिबाचा चौकार या मॅच मधील महत्वाचा चौकार होता आणि तो चौकार आलाय. गोविंदा वाल्मिकी कडून थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर मात्र तो बॉल निघून गेला सीमारेच्या पलीकडे. एकदा बुम बुम बुमरो. 18 बॉल मध्ये धावा करायचे 47. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून धावा येत आहेत. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती चांगली फिल्डिंग केली आहे. एक धाव कंप्लीट देखील केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचले धाव फलकावर 42. 42 धावा धाव फलकावर. 17 बॉल मध्ये धावा करायचे 46. चांगली मॅच मैदानामध्ये रंगली आहे. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दिवस क्रमांक 1 शेवटचा सामना. ओ, यावेळेला प्रचंड वेगातला चेंडू. हीच खासियत राहिली या गोलंदाजाची. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, रॉंग वन, स्लोअर वन, चेंज ऑफ पेसचा वापर सातत्याने करत असतो महेश चेडवणकर. हा बॉल पहा ना काय हाताळलाय. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न डीप मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर आहे साईश. चांगली फिल्डिंग त्याने देखील केली आहे. एक धाव कंप्लीट. एकाच धावीवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे 43. 43 धावा धाव फलकावर झालेत. जिंकणार कोण ही लढत. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. कारण पहिल्या सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ लीग फॉर्मॅट मधील साखळी पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा खेळवली जाते. 15 मध्ये करायचे अजून 45 धावा. बुम बुम बुमरो परळचा चित्ता गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल. मोठा फटका. गोविंदा वाल्मिकी. पुन्हा एकदा बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. षटकार आलाय. धावा झाल्यात 49. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅट मधून धावा येत आहेत. प्रतीक कदमच्या 12 बॉल मध्ये नॉट आउट. 32 धावांवर बॅटिंग करतोय.
ज्यावेळेला कव्हरची दिशा हो 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 प्रयत्न अथर्वने देखील चांगले केले होते, परंतु बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. धन्यवाद धन्यवाद. प्रयत्नांना दाद दिली जाते खेळाडूंकडून, कारण ठाऊक होतं हा चौकार तर आहे, परंतु खेळाडूने चांगला प्रयत्न केला. अथर्वने धावा झाल्यात आता धावफलकावर 53. आतापर्यंत 11 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केल्यात. महेश चेनवणकरने महत्वपूर्ण षटक तो हाताळतो या मॅच मधील. स्ट्रायकिंगला प्रतीक. ज्या वेळेला मन बदललं होतं आणि हा बॉल आता निघून जाईल, हा देखील बॉल. 4 धावांसाठी चौकार. थोडी काळजी घ्या, सगळ्या खेळाडूंना विनंती असेल. चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये प्रयत्न चांगले केले होते साईशने देखील. बॉल अडवण्याचा रोखण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. बॉल निघून गेला बॉडी लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. म्हणजेच काय, 4 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. धावा झाल्यात 57. उर्वरित 12 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 31. 12 बॉल 31 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. 12 मध्ये करायचे 31 धावा. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख चषक आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दिवस क्रमांक 1 आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आता भेटूया आपण बरोबर शनिवारी दिनांक 21 मार्च 2026 सकाळी ठीक 8:30 वाजता या पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. लुजर विरुद्ध लुजर. म्हणजेच काय, सियासारा 11 आणि त्यांच्या विरुद्ध अर्णव मराठाज. हा सामना बरोबर 8:30 वाजता सुरू केला जाईल. 8 वाजता पण आयोजन समितीकडे रिपोर्टिंग करायचे. संतोष झगडे आणि कंपनी आणि राजन साळी आणि कंपनी, अथवा तो सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. आपण याची नोंद घ्या. आपल्याला बरोबर वेळेत पोहोचायचंय. 8:30 वाजता सामन्याला सुरुवात केली जाईल शनिवारी, अथवा आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आपण याची नोंद घ्यायची आहे. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 12 बॉल मध्ये धावा करायचे 31. धावा झालेत 57. क्रिकेटचा महासंग्राम 88 धावांचं टार्गेट सेट केले. चला वेळेवर लक्ष द्या. प्रभंजन सनस प्रभू. प्रभंजनचा पहिला बॉल आणि सोडून दिला होता सुशांतने. वाईट बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 12 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायचे 30. सरळ खेचलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका. सुशांत गुरवच्या बॅट मधून बॉल चाललाय दूर. 6 सिक्सर. ओहो, यावेळेला चांगला बॉल आहे. पडल्यानंतर खाली राहिलाय. आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. फिंगर रोल केले, बॉल पडल्यानंतर खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 10 मध्ये करायचे 24. आणखीन एक बॉल त्याच टप्प्यावर त्याच गोलंदाजाने हाताळला आणि तो बॉल देखील चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा फिंगर रोल केले होते. बरोबर टप्प्यावर हा बॉल गुडलेन वरती पिचिंग झाला आणि त्यानंतर थोडस चेंडूने वळण घेतलं. विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट बॉल. सातत्याने तोच करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज प्रभंजन सनसच्या माध्यमातून. 9 बॉल मध्ये धावा करायचे 24. धावा झाल्या 64. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर आणखीन एक आता डॉट बॉल आलाय. फलंदाजाला पूर्णपणे अडकवून ठेवलं आपल्या जाळ्यामध्ये गोलंदाज प्रभंजन सनसने. बरोबर त्याच टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा देखील डॉट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केले चिंतामणी 11 वीर वॉरियर्स या संघाने. मॅच ऑन. आता मॅचचं समीकरण पूर्ण बदलून जाईल, कारण शेवटचे जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये करायचे 24.
ज्या वेळेला पिक करत असताना हा बॉल निघून जातोय, 6 धावांसाठी षटकार. तीन डॉट बॉल आल्यानंतर मात्र षटकार आलाय सुशांत गुरवच्या बॅट मधून. धावा झाल्यात 70. 7 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 18. 7 बॉल 18 रन्स टू विन. ओहो हो, यावेळेला दोघांकडून चूक. बॉल आता फरार. नशिबाचा चौकार. 4. धन्यवाद डीजे मास्टर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय महेश कडून चूक झाली आणि त्यानंतर लगेचच रवी कडून देखील चूक आणि सगळ्या प्रेक्षकांच्या हात मात्र डोक्यावरती गेलेत. त्यांना देखील ठाऊक आहे हा महत्वाचा चौकार होता या मॅच मधील. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 6 बॉल मध्ये धावा करायचे 14. आता कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? योग्य वेळेमध्ये आतापर्यंत 5 ओव्हर हाताळलेत चिंतामणी 11 वीर वॉरियर्स संघाने. 6 बॉल मध्ये धावा करायचे 14. मॅच ऑन. क्रिकेटचा महासंग्राम. शेवटचे 6 चेंडू 14 धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील पाहायचंय. अजय सरोज, बच्चा अशा कित्येक स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्यात. परंतु आज संधी आहे, संधीचं सोनं करायचंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांच्या बॅट मधून धावा येत आहेत. प्रतीक कदमने चांगली सुरुवात करून दिली, त्याला चांगलीच साथ लाभली आहे सुशांत गुरवची देखील. 6 बॉल 14 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. अजय सरोज, बच्चा आलाय गोलंदाजीसाठी. आणि आमचे दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून हे सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानामध्ये. क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 14 धावा करायचे आहेत. सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर. पहिला बॉल संधी आहे. बॉल हवेत आहे आणि या बॉलवर टिपलाय झेल. संपुष्टात आलाय प्रतीक कदमचा खेळ आणि सगळे प्रेक्षक आता नाराज आहेत कारण प्रतीकची महत्वपूर्ण विकेट या बॉलवर आली आहे. मॅच ऑन डीजे. संकेत देवरुकर नवीन बॅटर, स्वतः संघ मालक प्रतीक कदमचं आता कौतुक केलं जाईल. आणि आता हा डगआउट आपण पाहतोय. टीम श्री दत्तकृपा 11 थोडासा टेन्शन मध्ये आहे. दबाव दडपण निर्माण झालंय त्यांच्यावर देखील कारण महत्वपूर्ण सामन्यात त्यांना देखील ठाऊक आहे. आणि विकेट आली ती म्हणजे प्रतीक कदमची. त्याने चांगली कामगिरी केली. त्याच्या बॅट मधून धावा आल्या या मॅच मध्ये. प्रतीक कदमचा विचार केला तर या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर त्याने धावा केल्यात. 40 धावा. आता मॅचचं समीकरण बदललंय. 5 बॉल मध्ये धावा करायचे 14. अजय सरोज पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली आहे. प्रेक्षकांना देखील असे सामने पाहायचे असतात म्हणूनच की काय जिथे जाईल तिथे प्रेक्षक. ओहो चांगला बॉल लगेच पहा ना. विकेट किपरने बॉल पिक केला आणि लगेच थ्रो देखील केला गोलंदाजाकडे. त्याला ठाऊक होतं की सुशांत गुरवला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला सातत्याने उभं करणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. धावा करायचे 14. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. बरोबर टप्प्यावर हा बॉल हाताळला. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण पूर्ण बदलून गेले. शेवटचे 3 बॉल शिल्लक. धावा करायचे 13. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. क्रिकेटचा महासंग्राम रंगला. ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 दिवस क्रमांक 1 आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना.
आणि आता शेवटच्या षटकाचा थरार आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 13. जिथे जाईल तिथे प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षकच पाहायला मिळत आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्र टिपली जात आहे. 3 बॉल मध्ये 13 धावांची गरज. ओहो, अजय सरोज, बच्चाचा आणखीन एक बॉल, डॉट बॉल. म्हणजेच काय, 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि धावा करायचे 13. मॅच ऑन. क्रिकेटचा महासंग्राम. जिंकणार कोण ही लढत? काही प्रेक्षक बढत असतील चिंतामणी 11 जिंकू दे, काही प्रेक्षक बढत असतील श्री दत्तकृपा 11 जिंकू दे, काही प्रेक्षक बढत असतील सुपर ओव्हर होऊ दे आणि पहिल्या दिवशीतील शेवटचा सामना आम्हाला सुपर ओव्हरचा पाहायला मिळू दे. यावेळेला मोठा फटका. नाव आहे सुशांत गुरव. त्याच्याच बॅट मधून उत्तुंग आसमानी गगनचुंबी टोला. षटकार. धन्यवाद डीजे. मॅच ऑन. आता चेंडू शिल्लक आहे 1. धावा करायचे 7. जिंकणार कोण ही लढत? मॅच ऑन. क्रिकेटचा महासंग्राम. ध्येय प्राप्तीसाठी तोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि हुशार लोक तोच इतिहास वाचतात. शेवटच्या बॉलवर जर षटकार आला तर श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 या संघाकडून 500चा पुरस्कार या खेळाडूला दिला जाईल. शेवटचा बॉल निघून जाईल, परंतु मॅच जिंकली आहे. सामना जिंकलाय चिंतामणी 11 वीर वॉरियर्स. महेश चंदवनकर, सोनू एंद्रे आणि त्यानंतर मात्र साई फुलसुंदरची बॅटिंग. प्रभंजन सनस मैदानामध्ये आला आणि त्यानंतर सगळं काही जिंकून घेतलं या संघाने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शेवटचा बॉल. प्रयत्न सुशाने देखील चांगले केले होते, परंतु या सामन्यावर पक्कड मजबूत केली आणि या सामना जिंकलाय चिंतामणी 11 वीर वॉरियर्स. अभिनंदन. हॅलो. स्पर्धेचा नियम आहे, सगळ्या खेळाडूंना विनंती आहे त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्या. हँडशेक करूनच आपण बाहेर यायचंय. काय सामना रंगला. प्रेक्षक आणि संपूर्ण प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत, मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्याच दिवसातील हा शेवटचा सामना. एका बॉल मध्ये 7 धावांची गरज असताना जय सरोज बच्चाने काही षटक हाताळलं आणि त्यानंतर तो सामना जिंकला.